नमस्कार, ARK@foodies2use वन टाइम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण एकदम साध्या पद्धतीने असा राजमा बनवणार आहोत, घरगुती पद्धतीने, नाही धाबा स्टाईल नाही रेस्टॉरंट, आपली ओन स्टाईल। तर त्यासाठी मी 1 वाटी राजमा घेतला आहे, तो रात्रभर भिजवलेला होता। हा मी तुम्हाला दाखवत आहे, मी अगोदरच रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत। आता आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटर, लसूणच्या पाकळ्या 10, छोटासा अद्रकचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि अर्धा चम्मच जिरे टाकून हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याची अशी पेस्ट बनवली आहे आणि या पेस्टमध्येच मी मिरची पावडर 1 चम्मच, चवीनुसार मीठ अर्धा चम्मच, हळद पावडर आणि धना पावडर टाकून मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेतले आहेत। आता मी एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेले आहेत आणि आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे 2 तेजपान। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यात तेजपान टाकून थोडं 2 सेकंदासाठी होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जे पेस्ट बनवली होती ते यामध्ये आपण ओतणार आहे आणि व्यवस्थित ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। तर चला बघूया। आता याला थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। आपण ही भाजी घरगुती पद्धती आणि नेहमी आपल्याला ज्या पद्धतीने भाजी लागतात त्या पद्धतीने, कारण की जास्त स्पायसी खाल्ल्याने पण आपल्याला त्रास होतो, म्हणून आपण एकदम साध्या पद्धतीने ही बनवणार आहे। आता मी रात्रभर भिजत टाकलेला राजमा यामध्ये टाकणार आहे आणि थोडा वेळ याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये होऊ देणार आहे। नंतर त्यामध्ये पाणी घालून चांगला अर्धा तास शिजू देणार आहे, कारण की राजमा शिजायला जड असतो, तो लवकर शिजत नसतो, त्याच्यावरची जी साल आहे ती जाड असल्यामुळे तुम्ही ही कढईमध्ये बनवू शकता किंवा कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता। आता याला चांगलं थोडं 5-10 मिनिटं मुरू देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये चांगले 2 ग्लास पाणी ओतून त्याला व्यवस्थित शिजू देणार आहे आणि आपली ही अशी भाजी तयार झाली आहे। ही आपण छोट्या मुलांना टिफिनला पण देऊ शकतो आणि काय असतं, ही भाजी चपातीसोबत पण छान लागतं आणि राईससोबत पण। जिरा राईस बनवायचा आणि मस्तपैकी खाऊ शकता। ही बनवायला एकदम साधी सोपी आहे आणि घरगुती पद्धतीने म्हटलं की टेन्शनच नाही। त्याच्यामुळे अशा साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।